लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिन्नर मोहरी घाट ठरतोय जीवघेणा, सक्तीच्या टोल वसुलीवर संताप। राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी थांबून केला संताप व्यक्त। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मोहरी घाटातील खड्डे आणि रस्त्यांची दुर्दशा जीवघेणी ठरत असून शासन मात्र केवळ सक्तीच्या टोल वसुलीवर भर देत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था बिकट आहे। नुकताच तेलंगणाहून गुजरातच्या दमनकडे भंगार घेऊन जाणारा RJ11 GC 3195 क्रमांकाचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून मोदरी दरीत कोसळला। या भीषण अपघातात चालक शान शेख वय 32 आणि क्लीनर महमूद शेख वय 30 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताच्या ठिकाणी 12 तास उलटूनही कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावेळी जात असताना जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी थांबून संताप व्यक्त केला। त्यांनी सक्तीच्या टोल वसुलीबरोबरच रस्ते बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। नागरिकांकडून शिंदे पळसे टोल बंद करण्याची जोरदार मागणी होत असून शासनाने तातडीने दखल घेऊन मोहरी घाटातील रस्ते सुरक्षित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आज आपण बघतो आहोत की सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे। आपण जर नाशिक ते सिन्नर हा जो रस्ता बघितला असेल त्या रस्त्याला मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत। एवढे खड्डे असताना देखील टोल नाक्यावर मात्र कुठेही सूट मिळत नाही। आणि आज आपण जर बघितलं असेल तर मोहदरीचा जो घाट आहे हा घाट देखील एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे। अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत। असंच काहीसा अपघात आपण जर बघितला असेल तर मोहदरी घाटामध्ये उतरत असताना एक ट्रक पलटी झालेला आहे आणि तो ट्रक एक कारला वाचवला गेला, परंतु बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमुळे त्याला ती गाडी वाचवता नाही आली आणि त्याच्यामुळे त्याचं साईडपट्टी तोडून त्या ट्रक बाजूला पलटी झालेला आहे। माझी मागणी कायम आमची मागणी असणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा। त्याच पद्धतीने नाहीतर हे जो टोल नाका आहे तो टोल नाका तरी बंद करण्यात यावा। मात्र आपण बघितलं असेल तर टोल आजपर्यंत टोल सर्वीकडे सुरू आहेत। कुठल्याही प्रकारे त्या टोलला तिथं माफी मिळत नाही आणि रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे एकीकडे मोठमोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि ते मृत्यूचे सापळे बनत आहेत। तरी लवकरात लवकर सदरील रस्ते दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा ते उरलेला जो टोल आहे तो टोल बंद करण्यात यावा अशी मागणी आमच्या वतीने करण्यात आलेली आहे। आज एकीकडे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठा निधी नाशिकमध्ये येणार आहेत, कारण सिन्नरकरांची अनेकदा मागणी असलेली आहे की हा जो मोहदरीचा घाट आहे हा रुंद करण्यात यावा, हा घाट मोठ्या प्रमाणात मोठा केला पाहिजे। परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आपण बघत असेल तर अनेक भागांकडे दुर्लक्ष करते, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे स्पीड ब्रेकर असतात तिथे रिफ्लेक्टर असायला हवे, जे साईड्स घाटाच्या साईडला ज्या पट्ट्या दिलेल्या असतील किंवा जे डिवायडरसारखे काही पोर्शन्स लावलेला आहे हा पोर्शन मजबूत असायला हवा होता। परंतु आपण जर बघितलं असेल तर एक छोट्याशा गाडीच्या धक्क्याने सुद्धा हा पोर्शन पूर्णतः कोलॅप्स झालेला आहे, तुटलेला आहे। याच्यामुळे अनेकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे आली पाहिजेत आणि या शासनाने केवळ आणि केवळ स्वतःची वेळ काढू भूमिका न घेता हे जे रस्त्याच्या बाजूला असणारे डिवायडर्स असतील हे मजबूतीकरण केलं पाहिजेत आणि रस्त्याला असणारे रिफ्लेक्टर्स वगैरे व्यवस्थित लावायला हवे। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.